हॅलो नमस्कार जय श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल शशी आर्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे सोमवार आणि बघा पाणीचा माहोल झालेला आहे. पाणी पडत आहे. रिमझिम पाणी सुरू झालेलं आहे. म्हणजेच काय, रिमझिम जरी येत असला तरी आपल्याला समाधानच आहे. तर रिमझिम पाणी सुरू झालेलं आहे आणि मी येताना आणलेलं आहे मुंगफल्ली. त्या मुंगफल्लीचं काय करायचं, पाणीसुद्धा येत आहे, इचं कंडिशन गुड. पाणी येत आहे त्यात मी मुंगफल्ली आणली आहे. तर आता मला ते जो मोह आहे ना भाजण्याचा, तो काही आवरत नाही आहे. तर मी लगेचच आता काय करणार आहे तुम्ही बघा आणि कमेंट करा, लाईक करा. कारण पुरुष मंडळी आहे, हे सगळं कसं करतं, मॅनेज करतं. आणि आवड असली की सर्व काही शक्य आहे, मॅनेज करू शकतो आपण. तर बाहेर पडतं आहे पाणी. आता काय करायचं आहे, तर आमच्या पाठीमागे आहे आमची आवडती माझी माझी बहीण. आता बहीण म्हणजे कोण म्हणाल तुम्ही, तर बहीण म्हणजे माझी चूल आहे. ती बरेच दिवसापासून मी आहे, कारण आमच्या घरी आहे झाडं आणि झाडाची पडती लाकडं कधी तोडतो आपण त्याला. तर ते लाकडं करायचे काय, बाहेर फेकण्यापेक्षा त्याचा यूज झाला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून तसेच लाकडं आम्ही ठेवतो. आणि हिवाळा, पूर्ण हिवाळा, संपूर्ण हिवाळा आम्ही आमच्या चुलीवरती पाणी तापवून गरम पाण्याचा आस्वाद आस्वाद नाही म्हणून त्याचा अनुभवतो. छान उकळतं पाणी. त्यामध्ये दिवाळीसुद्धा येते. दिवाळीत आपण उटणं लावतो, सगळं काही करतो ना. तर त्याच गरम पाण्याचा एक वेगळी मजा आहे. गिझर जरी असलं तरी गिझरच्या पाण्यात काही तो रस नाही आहे जो आपला अनुभवू शकतो आपण. लगेच पाणी थंड होऊन जातं. पण चुलीवरचं पाणी बऱ्याच वेळ गरम राहतं आणि प्युअर आणि चांगलं शेकलं जातं अंगपाय. तर तोच एक प्रयोग आहे. तर आता मी पेटवतो माझी चूल आणि चुलीवर आपले भाजतो मुंगफल्ली आणि तुम्हाला दाखवतो. आणि खूप मी चांगलं अनुभव, मला आवडते यार ते. मी करतो ते, मला जे वाटतं ते मी करतो. मला कोणाचं हे नाही आहे. एक एक छोटे छोटे जे आनंदाचे क्षण असतात ना, जे तुम्हाला चांगले वाटतात ते नक्कीच केलं पाहिजे. तर मी तसंच करतो. मला जे वाटतं ते मी करणारच. तर बघा आता मी काय करणार आहे. पाणी येत आहे त्यात आपल्या मुंगफल्ली भाजतो आणि दाखवतो मला आपली छोटीशी आणि गंमत. पहा चला. हे बघा मित्रांनो, अशा रिमझिम पाण्यात काय मजा खाण्याची, वाव. तर मी तर आणल्या होत्या मुंगफल्ली. आता मला मोह काही आवरत नव्हता, तर मला ते आज खायच्या होत्या कोणत्या हालतीत. तर बघा मी आलो आहे आपल्या चुलीपाशी. चूल मस्त पेटवली छान आणि चुलीने चांगली आग पकडली होती. मस्त आणल्या होत्या मुंगफल्ल्या, आपल्या मुंगफल्ली टाकल्या, त्यावर कढई ठेवली आणि चांगलं अशी फ्लेम होती. मस्त चूल रंगात आली होती असं म्हणू शकतो आपण. आणि त्या रंगात आलेल्या कढईमध्ये मी माझ्या मुंगफली टाकत आहे. तर आज चांगला अनुभव होता माझ्यासाठी. आता वरती पाणी का बरं येत नाही, वरती मी टाकलं आहे पॉलिथिन. कारण मला माहिती आहे पाणी जर इकडे येईल तर पावसाळ्याच्या आधीच मी काय करतो की वरती पॉलिथिन टाकून ठेवतो. म्हणजे काय होणार, पाणी लागणार नाही आणि चुली माझी विझणार नाही. दोन्ही कामं सोबतच होणार. तर बघा मुंगफली छान भाजून झालं मस्त. कारण चुलीवर खूप चांगलं भाजता येतं. गॅसवर विचार केला समजा आपण, पण गॅसवर कसं आहे, कढईमध्ये ती नीट भाजता येत नाही. त्याचं कवर टरफल खूप जाड असतं. आणि चुलीवर जर केलं तर त्यातला जो फ्लेम असतो ना, तो खूप तेज डायरेक्ट त्याला लागतो. त्यामुळं ते चांगल्या भाजले जाते आणि खायला खूप टेस्टी लागते. आणि गॅसवर जर आपण जी चाळणी असते आणि चाळणीवर जर भाजलं तर त्यातली जी डस्ट आपल्या त्या बर्नरमध्ये जाऊन अडकते आणि ते ब्लॉक होतात आणि आपला गॅसचा फ्लेम कमी होतो. त्याच्यापेक्षा चूल इज द बेस्ट ऑप्शन. तर विचार केला चूल आहेच आपल्या घरी नसेल आणि वरतून पाणीसुद्धा पडत आहे, तर हा एक प्रयोग केलाच पाहिजे. मस्त इथे बसलेलो आहे आणि आपले मुंगफली भाजलेले आहेत आणि वाह, काय सुरेख भाजले नाही का. या मग मित्रांनो खायला. तर तुम्हाला असा माझा व्हिडिओ किंवा माझा ब्लॉग आवडला असेल